नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एसएससी मीन्स स्टाफ सिलेक्शन कमिशन मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. सुरुवातीमध्ये कुठे यायचं, ssc.government.in या वेबसाईटवरती यायचं. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डायरेक्ट तिथे टॅप करून या पोर्टलवर येऊ शकता मित्रांनो. लॉग इन और रजिस्टर इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर लॉग इन पोर्टल दिसेल. लॉग इन पोर्टलच्या खाली तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन असं दिसेल, तिथे टॅप करायचं मित्रांनो. तिथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल, वन टाइम रजिस्ट्रेशन. बघा मित्रांनो, वन टाइम रजिस्ट्रेशन भविष्यात तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन या पोर्टलवरती. आणि वेगवेगळ्या जाहिरात आल्यानंतर तुम्ही युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप करून लॉग इन करून तुम्ही ऍप्लिकेशन अप्लाय करू शकता मित्रांनो. चला तर मित्रांनो, कंटिन्यू करायचंय. बघा, कंटिन्यू केल्यानंतर पर्सनल डिटेल. आता पर्सनल डिटेल फिलअप करायचं मित्रांनो. डू यू हॅव आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड आहे का असं विचारलं. येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. येस केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर फिलअप करायचा आहे. नंतर आधार नंबर फिलअप व्हेरीफाय करायचंय, फिलअप करायचंय. नंतर टाइप्स ऑफ आयडेंटिफिकेशन कार्ड. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट जे असेल तुमच्याकडे, वोटर आय डी असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि त्याचं इथे नंबर तुम्ही फिलअप करून द्यायचं मित्रांनो. बघा, मी वोटर आय डी सिलेक्ट केल्यामुळे मी वोटर आय डी नंबर फिलअप करतोय. हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं 10वीचं मार्कशीट, जो अर्जदार असेल, कॅन्डिडेट असेल, त्यांचं 10वीचं मार्कशीट वरती जसं सरनेम दिलं असेल किंवा तुमचं नाव दिलं असेल पुढे, तर तसंच तुम्ही इथे फिलअप करायचंय मित्रांनो. रिव्हेरीफाय करायचंय. बघा, असं फिलअप करायचंय. व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम. नंतर हॅव यू एव्हर चेंज नेम, तुमचं नावामध्ये बदल झालाय का असं विचारलंय मित्रांनो. असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. व्हेरीफाय. बघा मित्रांनो, हे ऑप्शन तुम्ही येस केल्यानंतर तुम्हाला जो नाव चेंज झाला असेल तो इथे फिलअप करायचा आणि व्हेरीफाय करावं लागेल मित्रांनो. जेंडर सिलेक्ट करायचं मित्रांनो, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते. नंतर व्हेरीफाय करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, आता डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, डे, मंथ, इयर्स, तुमचं जन्मतारीख इथे फिलअप करायचंय. बघा मित्रांनो, इथे टॅप करायचं. कॅलेंडर सिलेक्ट करायचं. कॅलेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमचं वर्ष सिलेक्ट करायचंय. इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही मंथ सिलेक्ट करायचं. मंथ सिलेक्ट केल्यानंतर डेट सिलेक्ट करायचं मित्रांनो. रिव्हेरीफाय करायचं मित्रांनो. परत इयर्स, बघा इयर्स, मंथ आणि डेट हे सिलेक्ट करायचं मित्रांनो. बघा, तुमचं रिकन्फर्म केल्यानंतर फादर नेम फिलअप करायचं मित्रांनो. हे बघा, फादर नेम फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय करायचं मित्रांनो. बघा, खाली ऑप्शन दिले व्हेरीफाय. प्रत्येक आपण जे फिलअप करतोय त्याचं व्हेरीफाय करायला लावतंय मित्रांनो. आता मदर नेम फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय करायला लावतंय मित्रांनो. बघा, नंतर तुम्हाला मॅट्रिक्युलेशन, एज्युकेशन बोर्ड, तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचंय. बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. बघा, तुमचं स्टेट वेगळं असेल तर तुमचं स्टेटचं तुम्ही बोर्ड वेगळं असेल मित्रांनो. तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हे सिलेक्ट करतोय. हे सिलेक्ट केल्यानंतर रिटर्न आपल्याला व्हेरीफाय करायचं बोर्ड. बघा, महाराष्ट्र सिलेक्ट करतोय, व्हेरीफाय केला. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं रोल नंबर, जो 10वीचं तुमचं रोल नंबर असेल, सीट नंबर, तो सीट नंबर इथे फिलअप करायचं मित्रांनो. सीट नंबर फिलअप केल्यानंतर कन्फर्म करायचंय. 43,408,5 हे कन्फर्म केल्यानंतर पासिंग केव्हा झालंय मित्रांनो ते पासिंग तुम्ही डेट चॉईस करायचंय. पासिंग डेट चॉईस केल्यानंतर व्हेरीफाय करायचंय. हायर एज्युकेशन काय झालंय तुमचं,
कोणत्या बेसवर फिलअप करायचे तुम्हाला, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, हायर, 11वी 12वी 10वी. तर मी 10वी सिलेक्ट करतो. 10वी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर आता कॅन्डिडेट मोबाईल नंबर, तुमचं स्वतःचं चालू नंबर इथे फिलअप करायचं आहे मित्रांनो. बघा आता सेंड OTP असं म्हटलं मित्रांनो. इथे सेंड OTP करायचंय. ईमेल ID फिलअप करायचंय. आधी ईमेल ID फिलअप करून घ्यायचे तुम्ही. 93 gmail.com. हे बघा जीमेल ID तुम्ही फिलअप केल्यानंतर तुम्हाला असं लोडिंग घेणार आहे मित्रांनो. हे बघा जीमेल ID तुम्हाला दोघे ठिकाणी सेंड OTP करायचे. मोबाईल नंबर, मोबाईल वरती येणारे OTP बघा. मी सेंड OTP केले. या सेंड OTP वरती तुम्हाला व्हेरीफाय करायचंय. 5352 हे बघा OTP आल्यानंतर व्हॅलिड इथे टॅप करून द्यायचंय मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला आता जी ईमेल ID तुम्ही फिलअप केलंय, ईमेल ID वरती तुम्हाला OTP जाणार आहे मित्रांनो. बघा ग्रीन टिक आलं. आता व्हॅलिड झालंय. सेंड OTP करायचंय. आता तुमची जीमेल बघायची मित्रांनो. ती जीमेल तुम्ही फिलअप केले, त्या जीमेल वरती तुम्हाला एक OTP पाठवलं जाईल. ते OTP तुम्ही फिलअप करायचंय. बघा मित्रांनो आता हे OTP आले 139583. 139583 व्हेरीफाय करून द्यायचे मित्रांनो. हे बघा व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं एकदा सर्व डिटेल रिचेक करून घ्यायचं मित्रांनो. सर्व डिटेल चेक करून सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर हे बघा पर्सनल डिटेल सबमिटेड सक्सेसफुल असं दाखवतंय. ओके करून द्यायचं मित्रांनो. ओके केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हे तुमच्या मोबाईल वरती SMS द्वारे पाठवून दिलं असेल तर आपल्याला हे रजिस्ट्रेशन नंबर लिहून घ्यायचं मित्रांनो. हे आपलं रजिस्ट्रेशन नंबर आहे. आता कंटिन्यू करायचंय मित्रांनो. बघा तुम्हाला नोट इथे बेसिक डिटेल्स आर सेव्ह, रजिस्ट्रेशन इज पार्शियल अँड शुड बी द कंप्लीट विदिन 13 डे. तुम्ही हे सर्व नोट्स रीड करून घ्यायचंय. कंटिन्यू करून द्यायचं मित्रांनो. कंटिन्यू केल्यानंतर रजिस्टर नंबर इथे तुम्ही फिलअप करायचे. हे रजिस्टर नंबर फिलअप केल्यानंतर तुम्ही पासपोर्ट इथे आता पासपोर्ट पण सेंड केलं असेल तुम्ही तुमच्या मोबाईल वरती बघायचंय. बघा मोबाईल मध्ये पासपोर्ट आला असेल. 3419 असं पासपोर्ट फिलअप केल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचं मित्रांनो. कॅप्चा फिलअप करायचंय. कॅप्चा फिलअप केल्यानंतर FFZM हे बघा कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्हाला साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर हे बघा वेट करायचंय मित्रांनो. हे सर्व बघा मित्रांनो वेट करायचंय. लोडिंग घेत आहे म्हणून हे जास्त वेळ लागतोय. बघा मित्रांनो हे तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करून घ्यायचं. पासपोर्ट लॉगिन झालं. प्लीज सेट अ न्यू पासपोर्ट. आता तुम्हाला पासपोर्ट सेट करायचंय मित्रांनो. तुमच्या पद्धतीने तुम्ही पासपोर्ट सेट करून घ्यायचंय. एक स्ट्रॉंग पासपोर्ट. भविष्यात तुम्हाला हाच पासपोर्ट कामात येणार आहे मित्रांनो. एकदा तुम्ही पासपोर्ट तयार केल्यानंतर बघा पासपोर्ट फिलअप केल्यानंतर न्यू पासपोर्ट. आता ओल्ड पासपोर्ट इथे फिलअप करायला लावते मित्रांनो. तुमच्या मोबाईल वरती आलंय ते पासपोर्ट इथे फिलअप करून द्यायचे मित्रांनो. ओल्ड पासपोर्ट इथे फिलअप करायचंय मित्रांनो. पासपोर्ट 19 बघा हे पासपोर्ट. नंतर न्यू पासपोर्ट तुम्ही तयार केलेलं असेल तर पासपोर्ट तुम्ही इथे टॅप करून तुमचं पासपोर्ट बरोबर आहे का ते पण चेक करू शकता मित्रांनो. हे कन्फर्म पासपोर्ट करायचं मित्रांनो. न्यू पासपोर्ट नंतर कन्फर्म करायचं आपल्याला. हे बघा नंतर सिक्युरिटी. आता सिक्युरिटी क्वेश्चन तुमचं सिक्युरिटी क्वेश्चन काय द्यायचं. व्हॉट सिटी वेर यू आर बोर्न इन. तुम्हाला जे पटेल. व्हॉट इज युअर फेवरेट मूवीज. तुमचे फेवरेट मूवीज कोणते आहे ते सिलेक्ट करायचं आणि इथे तुम्ही टाईप करून द्यायचं मित्रांनो.
नंतर सेकंड सिक्युरिटी पण दिले मित्रांनो. बघा, व्हॉट वॉज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल, ते तुम्ही कोणताही ऑप्शन तुम्ही चॉईस करून घ्यायचंय. असं फिलअप केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचंय मित्रांनो. बघा, जास्त लॉंग व्हिडिओ होऊन जाणार आहे मित्रांनो, पण मी स्पीड मध्ये तुम्हाला दाखवतोय फिलअप करून. मित्रांनो बघा, पासपोर्ट क्रिएट सक्सेसफुल. आता ओके करून द्यायचं मित्रांनो. ओके केल्यानंतर तुम्हाला बघा, आता कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करायचंय, हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचंय ते इथे लॉग इन करायचंय मित्रांनो. लॉग इन केल्यानंतर बघा, बॅक तुम्ही इथे पासपोर्ट आणि तुमचं जी युजर आय डी असेल ते युजर आय डी फिलअप करायचं मित्रांनो. ते फिलअप केल्यानंतर पासपोर्ट फिलअप करायचं, कॅप्चा फिलअप करायचं आणि लॉग इन करून द्यायचं मित्रांनो. आता तुम्ही कोणत्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन अप्लाय करताय ते पोस्ट तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आणि पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते डायरेक्ट तिथे तुम्हाला तुमचं कॅटेगरी कोणत्या आहे, कॅटेगरी वाईज असतं मित्रांनो. SC ST कॅटेगरीसाठी पेमेंट करायचं नसतं मित्रांनो, बाकी कॅटेगरीला पेमेंट असतं. तर ते पेमेंटनुसार तुम्ही पेमेंट करू शकता आणि फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, भविष्यात तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन करू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन या पोर्टलवरती, आणि ते युजर आय डी आणि पासपोर्ट क्रिएट केलं असेल ते तुम्हाला यूज करून पुढे जी वेगवेगळी जाहिरात आल्यानंतर तिथे तुम्ही लॉग इन करून तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.